विरुद्ध आवाज. नमस्कार, जय सहकार. बऱ्याच दिवसापासून जवळजवळ 2 महिन्यापासून आदिवासी सहकारी साखर कारखान्या संदर्भात बरीचशी ग्रामीण भागात शहरी भागामध्ये उलटसुलट चर्चा होती आणि काल त्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला. काल त्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आणि या महाराष्ट्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे सहकार खात्याचे मंत्री आहेत आदरणीय बाबासाहेब पाटील यांच्याकडनं आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर जे प्रशासक म्हणून 2 महिन्यापूर्वी यांची नियुक्ती झाली होती प्रशासक म्हणून, तर त्या नियुक्तीला शासनाने स्टे दिला आणि प्रशासक मंडळ जे आहे ते रद्द करून पूर्ववत जे संचालक मंडळ आहे त्याला पूर्ण 5 वर्षाची मुभा या सरकारकडनं मिळालेली आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये चुकीच्या लोकांच्या हातामध्ये कारभार होता आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्याचा भुर्दंड हे या नवीन संचालक मंडळाला भरावं लागलं. कारखाना हा आपल्या सगळ्यांना कल्पना असेल, हा आदरणीय लोकनेते माणिकराव दादा आणि या जिल्ह्याचे नेते आदरणीय सुरभसिंग नाईक साहेब या दोघांनी मिळून हा कारखाना शेतकरी बांधवांसाठी उभा केला आणि गेल्या अनेक वर्षापासून या कारखान्याचं चेअरमन पद सध्याचे आमदार यांच्याकडे होतं आणि त्यांनी जवळजवळ 20 वर्ष हा कारखाना चालवला आणि कारखाना चालवत असताना मग हा कारखाना भाडे तत्वाने द्यायची वेळ का आली हे उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे होतं. 15 वर्षाचा करार, कुठल्याही गोष्टीचं तारतम्य नसताना सगळे नियमावली धाब्यावर बसवून यांनी हा कारखाना जो व्यापारी आहे द्वारकाधीश कारखान्याचा सावंत म्हणून त्याला हा कारखाना दिला आणि तोही कमी दरामध्ये. त्यावेळेस चोपडा कारखाना हा सुद्धा लिलावात निघाला, भाडे तत्वाने निघाला आणि तो कारखाना 117 रुपये प्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी त्या स्थानिक कारखान्याच्या चोपडा कारखान्याच्या मंडळाला तो कारखाना देणार असं त्या टेंडरमध्ये नमूद झालं. पण नवापूरच्या आदिवासी सहकारी साखर कारखान्याला त्याच धर्तीवर फक्त 112 रुपये टनामागे प्रति टनामागे कमिशन आणि 50 लाख रुपये भाडं. मग या बाकी 5 रुपयाचं काय झालं हे त्यावेळेच्या संचालक मंडळाला विचारलं गेलं पाहिजे. हा आदिवासी कारखाना ज्या पद्धतीने संचालक म्हणून आम्ही निवडून आलो, संचालक मंडळ फक्त नावापुरतं आहे. संचालक मंडळाला कुठलाही अधिकार त्या ठिकाणी नाही, कारण जे उत्पन्नाचं जे साधन आहे ते साधनामध्ये 50 लाख रुपये हे आदिवासी कारखान्याला वार्षिक भाडं आणि 112 रुपये हे टनामागे 112 रुपये हे टनामागे कमिशन हे आदिवासी कारखान्याला मिळणारं उत्पन्न. जेव्हा हा कारखाना या नवीन संचालक मंडळाच्या ताब्यात आला, संचालक मंडळाने 1 वर्षी जे 112 रुपयाचं जे कमिशन आहे ते संचालक मंडळाला मिळालं. त्याच्यामध्ये जुनी देणी ही बरीच होती, व्यापाऱ्यांचं देणं आहे, त्याच्यामध्ये जे वर्षानुवर्ष कारखान्यामध्ये कर्मचारी आहेत
त्यांचा पीएफचा पैसा हा देणं आहे. कारखान्यामध्ये जे शासनाचा कर आहे तो कराचा पैसा देणं बाकी आहे. अशा असंख्य गोष्टी या आज सुद्धा कारखान्याला देणं आहे. बरोबर हा सगळा करार झाला असताना कुठल्याही सदस्याला विश्वासात न घेता फक्त 2च व्यक्तींनी त्या ठिकाणी हा भाडे तत्वावरती केलेला आहे. त्याची फुटेज किंवा त्याचे सगळं चित्रण हे आमच्याकडे आहे. आजही कोणी मागितलं तर ते आम्ही द्यायला तयार आहोत. त्याच्याबद्दल तीळ मात्र कोणी शंका बाळगू नये. पण कुठंतरी राजकीय द्वेषापोटी त्या आदिवासी कारखान्याचा एक कर्मचारी त्याने तक्रार केली की या संचालक मंडळाने अफरातफर केली आणि संचालक मंडळाने फार मोठा भ्रष्टाचार केला, म्हणून या संचालक मंडळावर बरखास्त करा, याच्यावर गुन्हे दाखल करा, अशी यांनी तक्रारी केली. चौकशी समिती आली. चौकशी समितीने त्या ठिकाणी चौकशी केली आणि शेवटी हा कारखाना ज्या उद्देशाने ज्यांनी घेतलेला आहे ते व्यापारी लोक, त्या व्यापारी लोकांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आणि संबंधित तक्रारदारांच्या संगनमताने त्यांनी त्यांचे निर्णय हे केले आणि त्यांनी कुठंतरी या संचालक मंडळाला दोषी ठरवण्याचं काम त्यांनी केलं. म्हणून 2 महिने या ठिकाणी प्रशासक हे बसलं. पण आम्ही त्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्र शासनाकडे गेलो. महाराष्ट्र शासनाकडे आम्ही विनंती केली आणि महाराष्ट्र शासनाला आम्ही सगळं इत्थंभूत माहिती दिली. त्या ठिकाणी आमच्या वकिलांनी त्या ठिकाणी आमची बाजू मांडली आणि त्या अनुषंगाने आमची बाजू ऐकून त्या ठिकाणी जे सहकार खात्याचे मंत्री आहेत आदरणीय बाबासाहेब पाटील यांनी या संचालक मंडळाला स्टे दिला. जे प्रशासक होतं ते प्रशासक हे फक्त 2 महिन्यापुरतं होतं. आता उर्वरित कार्यकाळ हा हे संचालक मंडळ बघेल असं त्यांच्याकडनं आलं. हे पत्र हे कालपर्यंत आलं आणि त्या पत्राद्वारे काल आम्ही तो चार्ज घेतला आणि आज आमची पुनश्च संचालक निवडणुकीच्या काळामध्ये बऱ्याचशा अफवा उडल्या की हा कारखाना या संचालक मंडळाने जाणून बुजून बंद पाडला. संचालक मंडळाला दोषी ठरवण्यात आलं. भोळीबाबडी जनता आहे, भोळीबाबडे शेतकरी आहे, बिचारांना त्यांच्यावर विश्वास बसला. पण वस्तुस्थिती अशी आहे की या संचालक मंडळाला कुठलाच अधिकार नाही. हे जे संचालक मंडळ आहे हे नावापुरतं आहे. हा कारखाना 15 वर्षासाठी कराराने, हा कारखाना 15 वर्षाच्या कराराने द्वारकाधीश सहकारी साखर कारखान्याला हा कराराने दिलेला गेलेला आहे आणि त्याच्या भाड्यापोटी दर वर्षाला ते 50 लाख रुपये आणि 112 रुपये कमिशन हे या आदिवासी कारखान्याला जे गाळप होईल त्याच्यावर तो मिळणार आहे. ज्या वेळेस सुरुवातीला हे संचालक मंडळ आलं त्यावेळेस त्यांच्याशी आम्ही या सगळ्या गोष्टींची चर्चा केली आणि पुढच्या वेळेस सुद्धा याच पद्धतीने हा असा करार तुमचा चालू राहील. 50 लाख रुपये भाडं राहील आणि 112 रुपये राहील. डीडीसी बँकेचं जे कर्ज आहे जवळजवळ 20 कोटी रुपये ते कर्ज आहे. हप्ते हे या द्वारकाधीश कारखान्याने भरायचं हे सगळं त्या करारामध्ये नमूद आहे. जेव्हा या सगळ्या गोष्टी ठरलेल्या असताना आणि कारखाना जर द्वारकाधीश कारखान्याने भाडे तत्वाने घेतलेला आहे तर हे संचालक मंडळ तो कारखाना चालवूच शकत नाही, कारण आमच्याकडे तो अधिकारच नाही. तो कराराने त्यांना दिलेला आहे. त्याच्यामुळे तो कारखाना चालवण्यासाठी लागणारा जो पैसा आहे किंवा जी यंत्रणा आहे ती सगळी यंत्रणा ही संबंधित ज्या ठेकेदाराने आहे, ज्या कारखानदाराने आहे त्याने करायची आहे. पण कुठंतरी
राजकीय द्वेषापोटी हे संचालक मंडळ नको, हा पुढे आम्हाला जाऊन त्रास होईल असं कुठंतरी त्यांना वाटलं आणि मागचं संचालक मंडळ आणि करार केलेलं जो ठेकेदार आहे यांच्यात काहीतरी मिलीभगत, काहीतरी यांच्या मधलं संगनमत हे कुठंतरी दुरावत चाललं होतं. म्हणून हे संचालक मंडळ नको आणि पुनश्च जुनं संचालक मंडळाबरोबरच आपल्याला काहीतरी काळघोर करता येईल या उद्देशाने हे सगळं षडयंत्र यांनी रचलं. आज जर बघायला गेलं तर द्वारकाधीश कारखान्याने सांगितलं की या संचालक मंडळाने आम्हाला ठराव करून द्या की आम्हाला 20 कोटी रुपये उचल पाहिजे आहे, तर हा कारखाना आम्ही चालू करू, अन्यथा आमच्याकडे पैसे नाही. ज्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं त्यावेळेस मी त्यांना या गोष्टीचा स्पष्ट सांगितलं की आमचं संचालक मंडळ या गोष्टीला ठराव देऊ शकत नाही, कारण हा ठराव देण्याचा अधिकार या संचालक मंडळाला नसून हे आम सभेला आहे. कारण ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करत असताना हा जो विषय आहे, हा आर्थिकचा जो विषय आहे, हा आर्थिकचा विषय हा अजेंड्यावर आलेला असतो आणि अजेंड्यामध्ये जेव्हा येऊन ही आम सभेमध्ये याचा निर्णय होतो. कारण इतका मोठा विषय आहे, आर्थिक विषय आहे आणि जेव्हा आम सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा, जेव्हा सर्व शेतकरी बांधव याला सहमती देतील तर आम्ही द्यायला आमची काहीही हरकत नाही. पण फक्त संचालक मंडळाने हा ठराव द्यावा या मताचा मी नाही. कारण आज जर मी त्यांना सहमती देऊन दिली की 20 कोटी रुपये हा कारखाना तारणपोटी यांना 20 कोटी रुपये द्यावं, तर उद्या उठून लोकच आम्हाला म्हणतील की हे अधिकार तुम्हाला कोणी दिले. कारण हा सहकारी तत्वावर चालणारा कारखाना आहे, सगळ्यांचं मत हे त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि जेव्हा ही मीटिंग होईल तेव्हाच हे विषय येऊ शकतात. पण कुठंतरी त्यांना या गोष्टीचं वाटलं की हे संचालक मंडळ आम्हाला सहकार्यात असमर्थ आहे, म्हणून त्यांनी हे सगळं षडयंत्र रचलं. सावंताकडे पैसाच नव्हता तर आम्ही तर नव्हतं त्याच्याकडे गेलो की बाबा तू कारखाना घे. हा कारखाना त्याने घेतला आणि हा कारखाना घेण्यामागचा उद्देश सुद्धा तोच आहे. तो व्यापारी आहे, तो शेतकरी नाही. तो व्यापारी आहे, त्याला व्यापार करायचा आहे आणि त्या व्यापाराने त्याने व्यापारी दृष्टिकोन असा ठेवला की हा आदिवासी कारखाना मी जर घेतला तर माझा द्वारकाधीश कारखाना फार जोरात चालेल. कारण या ठिकाणी जे दुसरं उत्पादन आहे हे आदिवासी कारखान्यामध्ये दुसरं उत्पादन होत नाही. ऊसापासून या ठिकाणी फक्त साखरेचं उत्पादन होतं, दुसरं बाय प्रोडक्ट या ठिकाणी निघत नाही. आणि बाय प्रोडक्ट म्हणजे दुसरं उत्पादन हे द्वारकाधीश कारखान्यामध्ये होतं. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर इथेनॉल. आज इथेनॉलची ही प्रचंड प्रमाणामध्ये या राज्यामध्ये, देशामध्ये मागणी आहे आणि त्याला भावही जास्त आहे. तो आदिवासी कारखान्याकडे नाही आहे, ते त्यांच्या कारखान्याकडे आहे. म्हणून हा आदिवासी कारखाना स्टँड बाय घ्यायचा, आपण तात्पुरत्या स्वरूपावर घ्यायचा. हा कारखान्याला वर्षाचं 50 लाख रुपये जाईल तर जाईल, भाडं जाईल, 50 लाख रुपये भाडं जाईल. हा कारखाना चालला काय, बंद झाला काय, पण इथला हा जो सगळा ऊस आहे, हा सगळा नोंदणी झालेला ऊस, आदिवासी कारखान्याचा ऊस हा माझ्या ठिकाणी नेता येईल आणि मला पैसे कमवता येतील. मग इथला आदिवासी जगो किंवा मरो हे या द्वारकाधीश कारखान्याच्या सावंतला काही घेणं देणं नाही. त्याच्यामुळे त्याने हा जाणून बुजून हा कारखाना त्याने बंद ठेवला. तो जर खरोखर शेतकरी असता आणि त्याला जर खरोखर या आदिवासी समाजाची जाण राहिली असती तर त्याने हा कारखाना चालू ठेवला असता. पण त्याने स्वतःच्या स्वार्थापोटी हा आदिवासी कारखाना बंद ठेवला आणि त्याला साथ दिली दुर्दैवाने स्थानिक आमदारांनी. बरोबर आहे, त्याच्याबरोबर फिरणाऱ्या त्या दिलीप पवारांनी दिली. अरे हा आदिवासींचा कारखाना आहे, हा आदिवासींचा कारखाना जवळजवळ हे आदिवासी शेतकरी आहे आणि हा आदिवासी कारखाना बंद पडला पाहिजे म्हणून यांची कुठंतरी ही राजनीती आहे, हे राजकारण आहे. हा कारखाना बंद पडला पाहिजे, हे संचालक मंडळ बदनाम झालं पाहिजे म्हणून यांनी हे सगळं षडयंत्र रचलं आणि कुठंतरी विधानसभेमध्ये यांना मतं नाही मिळाले पाहिजे, सहानुभूतीची मतं आम्हाला मिळाली पाहिजे
म्हणून हे सगळं षडयंत्र यांनी रचलं आणि त्याच्यात ते यशस्वी सुद्धा झाले. त्यांना यश मिळालं, राजकीय याच्यामध्ये त्यांना यश मिळालं. पण दुर्दैवाने सांगावं असं वाटतं की आज माझा आदिवासीचा कारखाना बंद आहे. जेव्हा मी कारखान्यावर काल गेलो, माझ्या अक्षरशः डोळ्यातनं अश्रू आले. अहो, हा तन मन धनाने त्या स्वरूपसिंग नाईक साहेबांनी, माणिकराव दादाने आणि या नवापूर तालुक्यातील असंख्य जनतेने हा कारखाना चालू करण्यासाठी जीवाचं रान केलं, परिश्रम केलं आणि आज तो कारखाना बंद पडलेला आहे. फार वाईट वाटलं, फार वेदना झाल्या की राजकारण करावं, कुठं करावं, काय करावं हेही काही लोकांना समजत नाही. पण त्या दिलीप पवारांच्या नादी लागून या आमदार साहेबांनी हे सगळं नवापूर तालुक्याचं पट्ट्याबोळ केलं. सत्य लाईट आली. आज आमचा आदिवासी हा उपाशी आहे. आज आमचा आदिवासीचा ऊस हा कुठंतरी कमी भावाने गुऱ्हाळावर जात आहे. 5 लाख मेट्रिक टन हा ऊस या नवापूर तालुक्यामध्ये नोंद झाली होती. आज जर आमचा आदिवासी कारखाना चालू राहिला असता तर आदिवासी कारखान्यावर जवळजवळ 3-3.5 लाख क्रशिंग झालं असतं. आज आमच्या आदिवासी बांधवांना 2,000 ते 3,000 हजाराचा भाव मिळाला असता. पण दुर्दैवाची गोष्ट सांगायला सुद्धा कस तरी वाटतं, आज आमच्या आदिवासी लोकांचा ऊस नाईलाजास्तव त्या गुऱ्हाळवाल्याकडे 2200-2300च्या भावाने जातोय. आज आर्थिक नुकसान या आदिवासी शेतकऱ्यांचं झालं. याला जबाबदार कोण, याचं उत्तर या लोकांनी दिलं पाहिजे हे मी स्पष्ट तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला कारखाना चालवता आला नाही तर तुम्ही का त्यांना भाड्याने दिला, आणि ज्याने भाड्याने घेतला त्याने हा कारखाना का चालवला नाही? तुझ्याकडे जर पैसा नव्हता तू आम्हाला सांगितलं असतं, संचालक मंडळाला सांगितलं असतं, अरे आम्ही स्वतः गाण राहिलो असतो, पण हा आदिवासी कारखाना आम्ही चालू ठेवला असता. कारण हा आमच्या बापाने चालू केलेला आहे, त्यांच्या बापाने कारखाना चालू केलेला नाही, सावंताने. त्याच्यामुळे त्याला काही फरक पडत नाही. कारण हा कारखाना हा परिश्रमाचा आहे, मेहनतीचा आहे. या ठिकाणी फार मेहनत, फार श्रम केले या लोकांनी, तेव्हा हा कारखाना उभा राहिला. आशिया खंडामधला आदिवासींचा हा एकमेव कारखाना आहे जो आदिवासींच्या नावाने कारखाना चालतो आहे. आणि पण मी प्रामाणिकपणे सांगतो, येणाऱ्या दिवसामध्ये हा कारखान्याचा धूर निघाल्याशिवाय राहणार नाही. हा कारखाना 100% चांगल्या क्षमतेने चालवण्यासाठी हे सगळे संचालक मंडळ परिश्रम करेल आणि हा कारखाना आम्ही चालवू. सावंताला सुद्धा आपल्या प्रसार माध्यमाच्या याच्यातनं सांगतो, आम्ही या ठिकाणी राजकारण करायला नाही आलेलो आहे. राजकारणासाठी मैदान आहे. तुझ्यात जर हिंमत असेल सावंत, येऊन आमच्याशी लढ, पण आमच्या शेतकरी बांधवांच्या भावनांची खेळू नको. आज आमचा शेतकरी बांधव उघडा पडलेला आहे. आज आमच्या शेतकरी बांधवाला 2200-2300च्या भावाने तो भाव दिला गेला आहे. वर्षभर तो बिचारा मेहनत करतो आणि आज त्याला त्याच्या मेहनतीचं फळ हे देत आहे. कुठंतरी लाज, लज्जा, शरम वाटली पाहिजे. तुम्ही जर खरं शेतकरी असणार, श्रीदादा, तुम्ही जर खरोखर शेतकरी असणार तर तुम्ही त्याच्याशी करार केलेला आहे. तुम्ही त्याला सांगा की हा कारखाना चालू झाला पाहिजे, या कारखान्याला अडचण येऊ गेला नाही पाहिजे. आणि तसं असेल तर मी आणि तुम्ही एकत्र बसू आणि या कारखान्यासाठी वाटेल ते जे काही अडचणी असतील, काही मदत लागत असेल ती करू. पण हा शेतकऱ्यांचा कारखाना आहे, हा तुझा किंवा माझा नाही श्रीदादा, हा सर्वसामान्य जनतेचा कारखाना आहे, आदिवासी लोकांचा कारखाना आहे. हा चालू झाला पाहिजे हेच मला या निमित्ताने सांगतं. आज 90 कोटी रुपये श्रीदादा कर्ज या कारखान्यावर आपण करून ठेवलेलं आहे. काय काय अवस्था आहे आज या कारखान्याची हे बघा आपण. आज माझा आदिवासी बांधव इकडे तिकडे जाताना दिसतो आहे. अहो, कितीतरी गुजरातचे आजूबाजूचे लोक इथं या ठिकाणी तळ ठोकून बसलेले आहेत आणि आमचा हा ऊस इकडे तिकडे सैरा वेरा पळवत आहे. हक्काचा कारखाना आहे, हा हक्काचा कारखाना चालू केला पाहिजे. आणि जेव्हा हा कारखान्याचा धूर निघेल तर आदिवासीची सुद्धा चूल पेटणार आहे. जे गरीब लोक आहेत, जे गरीब बांधव आहेत, जे कारखान्यावर आज काम करणारे लोक आहेत, त्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना 50% आणून ठेवलं आहे. 50% त्यांना पगार मिळेल. जे कायमचे कर्मचारी आहेत त्या कायमच्या कर्मचाऱ्यांना 50% पगार आहे. जे बिचारे हंगामी कर्मचारी होते त्या हंगामी कर्मचाऱ्यांना तर यांनी घेतलंच नाही. आज ते बिचारी घरी बसलेले आहेत. जर हा कारखाना चालू राहिला असता तर आज आमचे हंगामी कर्मचारी त्या ठिकाणी कामाला राहिले असते, त्यांचा सुद्धा परिवार चालला असता.
पण दुर्दैव आमचं की हा इतक्या वर्षापासून 2003 पासून हा कारखाना चालू झाला, आज हा 2025 ला याचं गाळप बंद झालं. पण आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही सुद्धा आदिवासींची मुलं आहोत, शेतकऱ्याची मुलं आहोत. हा कारखाना 100% चालू करू आणि त्या सावंताकडे जर पैसे नसेल त्याला बाजूला सारू आणि हा कारखाना शेतकऱ्यांचा आहे तो सर्व मालकीने परत घेऊन येऊ आणि हा कारखाना चालू, याच्यात तीळ मात्र शंका नाही. पण मित्रांनो, आपल्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने हा सावंत या नवापूर तालुक्यामध्ये हे सुडाचं राजकारण करत आहे, हे कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे. आज आमचा कारखाना आहे, हा आमचा कारखाना चालू झाला पाहिजे. जेव्हा आम्ही बघतो साक्री तालुक्यामध्ये साक्री तालुक्यामध्ये हे सगळं थंड पडलेलं आहे. साक्री तालुक्यामधला शेतकरी बिचारा राजा हवालदिल झालेला आहे, त्याचा माल हा पडलेला आहे, त्याच्याकडे कोणी वाली नाही. पण आमच्याकडं आज तीच परिस्थिती आज येऊन फेकलेली आहे. आज हे 1 वर्ष आहे. दुर्दैवाने जर अजून दुसरं वर्ष जर असंच जर झालं तर आमचा आदिवासी शेतकरीचा कडाच मोडला जाईल. जे नाईक साहेबांचं, माणिकराव दादाचं स्वप्न आहे की आमचा आदिवासी शेतकरी स्वयंपूर्तीने त्याचा उभा राहायला पाहिजे, त्याचा परिवार हा चांगला झाला पाहिजे, त्याची बारीक परिस्थिती सुधारली पाहिजे. कुठंतरी याला गालबोट लागत आहे. त्या सावंताच्या परिवाराला, त्यांना सगळ्यांना या आपल्या प्रसार माध्यमातून विनंती करतो की तुमचं काही असेल, तुमच्याकडे जर पैसा नसेल, तुमची प्रॉपर्टी गहाण ठेवा, पण हा आदिवासींचा कारखाना चालू ठेवा. आणि तुमच्याकडे तेही होत नसेल तर तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मदत करू, पण हा कारखाना चालू करू. पण अरे रावीची भाषा, कुठं आडमोडीचं धोरण आणू नका. तुम्हाला सहकार कायदा काय आहे तेही समजतं, मलाही समजतं. जर तुम्हाला 20 कोटी काय 50 कोटी लागत असेल, ते देण्याचा अधिकार माझा नाही, तो जनतेचा अधिकार आहे. तुम्ही या, तुमच्या समोर मी आम सभा घेतो, सर्वसाधारण सभा घेतो. त्या सर्वसाधारण सभेमध्ये सांगा तुम्ही तुम्हाला किती जागा पाहिजे, तुम्हाला किती त्या ठिकाणी तो पैसा लागणार आहे हा आदिवासी कारखान्यासाठी. जर ती जनता जनार्दन देत असेल तर आम्ही काहीच नाही, कारण जनता जनार्दनच्या आशीर्वादाने आम्ही त्या ठिकाणी संचालक म्हणून निवडून आलेलो आहोत. पण कुठंतरी हे सुडाचं राजकारण तुम्ही सावंत तुम्ही थांबवा, हीच तुम्हाला या प्रसार माध्यमाच्या वतीने विनंती करतो. आदिवासींचा छळ करणं थांबवा. अजूनही आदिवासी पारतंत्र्यात जगतोय असं मला वाटतं आहे. आदिवासींना जर खरं सुटका जर करायची असेल तर हा आदिवासी कारखाना चालू झाला पाहिजे, एवढंच कळकळीने विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय सरकार, जय आदिवासी.